नमस्कार मंडळी, मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या ट्रॅव्हलिंग ब्लॉग या चॅनलमध्ये। आज आम्ही चाललेलो आहोत पंढरपूर येथे श्री विठोबा यांच्या दर्शनाला आणि नंतर तिकडून आम्ही अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनार्थ जाणार आहोत। की कवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। संध्याकाळी 6 वाजता आम्ही वाडा येथून आमच्या घरून निघालो आणि आम्ही पहाटे पंढरपूरला पोहोचणार आहोत। रात्रीचे 9 वाजलेत आणि आम्ही एका ठिकाणी आता जेवायला थांबलो। आता जेवून आम्ही पुढच्या रस्त्याला लागूया, निघूया। हरी बाप्पा जय, हरी विठ्ठल स्वामी समर्थ महाराज की जय। आम्ही ना वाड्यावरून निघालो, त्याच्यामुळे आम्हाला माळशेज घाटाचा रस्ता जवळ पडतो। तर आता आम्ही टोकावडा इथे आलोत। आता थोड्याच वेळात आम्ही माळशेज घाटला पोहोचणार आहोत। रात्री प्रवास करायची ना मजाच मस्त वेगळी असते बघा, ट्रॅफिक नाही काय नाही, सुसाट गाडी। तुम्ही सकाळी आपण ना एकटे फिरायला जात असतो, पण फॅमिली सोबत फिरायची मजाच काय वेगळी असते, आहे ना मामा? मग आता बघा माझी मावशी आली आहे, आई आहे माझी, मिस्टर आहेत आणि मामा आहेत, मोठे मामा आहेत, छोटे मामा आहेत, माझा पुतणा आला ईशान। मजा येते ना तुला? हो। मग माऊ बोला काहीतरी। आमच्या माऊला ना कंटाळा आलाय, झोप आले तिला। चला थोड्याच वेळात आपण माळशेज घाटात पोहोचतोय। माळशेज घाट सुरू झालाय, वळणाचा रस्ता आहे, त्यामुळे गाडी खूप सांभाळून चालवावी लागते। आमचे ड्रायव्हर दादा अतिशय सुंदर, अगदी पेशन्सने गाडी चालवतात। पाऊस वगैरे काही नाहीये तसे इथे। मस्त गप्पा मारतात सगळे, मज्जा करतात सगळे। 50 रुपयाच्या बाईने 2 जुड्या आणलेल्या, त्याच्यातल्या 2-3 जुड्या होत्या बोलतात। ह्या होत्या 3 जुड्या, म्हणजे 4 शेवळी होती। मावशी शेवळी टाकलेली वाळत आणली का नाही का तू? कोणाला करते नाही आणली झाला आता उद्या पाऊस पडला म्हणजे भिजली ती। फोन करा होते। खाल्ली का नाही शेवळीची भाजी? नाही रे बाबा। अरे बापरे, आम्ही तर केवढी खाल्ली। माहितीच नाही तुम्ही बोलतो तेव्हा। तर 2000ची वाढवली शेवळी, 2000। मस्त तुमच्या बहिणीने मस्त वाळून ठेवले, आता मस्त शेवळीचा बेत करून मगच जा तुम्ही। ताईसाठी वाढवते ना का ताई तुझ्या सुनानी? सगळ्यांना शेवळी सुकलेली मावशी पाव किलो सगळ्यांना देऊन टाकतो। मग आता येईल ना मी मालवणाला परत, येईल परत येशील बाई, दे बांधून नाही म्हणा, आता येईल ना तुझ्या बरोबर। मग तुम्ही बनवता शेवळी? हो मग मी बोलतो। मग तुम्ही कशी बनवता? मी काय करतो माहितीये का, हा पहिले उकडून घेतो। लाईट लाव ना इशू। उकडून कशाला घ्यायची ती? नाही उकडून घेतो पहिले, म्हणजे शिवाय खाजवत नाही ना। अच्छा, मला वाटण तयार करून घ्यायचं, वाटण मस्त बनवायचं तेलामध्ये। वाटणात काय घ्यायचं मग? वाटणामध्ये काय लसूण, आपण तो हे घेतो, कांदा, हा टमाटा अच्छा आणि हे लसूण, ओके। मस्त वाटण बनवायचं आणि मग तो तेलामध्ये तळायचं मस्त। तळून झाला, लालसर झाला, अरे वा, हा त्यात शेवळीमध्ये आपली उकडलेली आहे ती टाकून द्यायची असं, मस्त। आणि थोडं पाणी टाका, थोडा अच्छा। डाळ बिळ नाही टाकत तू? नाही, वरती झाकण ठेवायचं मस्त होतं तसं नुसतं आणि शेवळी. झाकण ठेवला ना त्याच्यावरती पाणी ठेवायचं, झालं. अच्छा, मस्त शिजते। किती मिनिटं शिजवायची ती? 5 मिनिटं, हो ना, जळत पिळत नाही, बारीक गॅस करून ठेवायचं। उकडून घेतो ना। नेक्स्ट टाइम आता आलो का मामांकडे शेवळी खायला। हा या। मामा तुम्ही काय बनवता की नाही घरी, काय स्पेशल? काही नाही बनत, काय नॉनव्हेज रेसिपी? रेसिपी सगळ्या पाठ आहेत, पण ते बनवायला वेळ नसतो। वेळ असतो, बरोबर फक्त खायचं काम करतो तो आणि आप्पा मामा। हो ना मामा, आप्पा मामा तुम्ही व्हिडिओ बघाल तर बघा हो। आम्हाला चालूच असते अशी मजा। कशी ग शेवळी सुकवते? मी शेवडी आणते, व्यवस्थित सोलते, त्याच्यानंतर ती खास काढून टाकते, अच्छा, पाणी ठेवते, त्याच्यात मीठ टाकते, त्यात ती शेवळी टाकते, शिजून घेते, मग खाली चाळणीमध्ये काढते आणि मग सुकट टाकते। अच्छा, ती उन्हात सुकवायची का? उन्हात सुकव। किती दिवस सुकवायची ती? काय ऊन 2 दिवसात सुकते। हो ना, आणि मग ती डब्यात भरून ठेवून द्यायची? डब्यात भरून ठेवून द्यायची। मग ऑलरेडी टाकते ती, मग ते याच्यामध्ये
बिरड्यात टाकायची, हरभऱ्याची आमटी टाकायची, खूप छान लागते. वालाच्या बिरड्यात टाकायची, खूप छान लागते. चण्याच्या बरोबर चांगली चण्याच्या डाळी बरोबर बरोबर. कसं म्हणजे आपल्याला सुकवून ठेवले म्हणजे आपल्याला एनी टाइम कधी पण केली तरी कधी पण करता येतं. न्यूट्रिशन आपल्याला त्यातलं घेता येतात. मस्त. अगं श्रावणा म्हणजे तर अख्खा महिना मी शेवळी खाते. हो ना. उभे होतो तुझ्या शेवळीला हात जोडले म्हणतो. बघा इथे माळशेज घाटातलं ना हे छोटस मंदिर आहे. भोलेनाथ महाराज जय. जय. बोगदा सुरू झालेला आहे. आमची गाडी बोगद्यातून चाललेली आहे. छोटासाच बोगदा आहे. हे तुझा व्हिडिओ बोगदा इथे संपलेला आहे. इथे बघा तुम्ही दुकानं बघू शकता. आता रात्रीची वेळ आहे त्यामुळे सगळं खाली आहे. आता ती दुकानं सकाळी मस्तपैकी मके वगैरे किंवा चहाचे स्टॉल. आम्ही सुखरूपपणे माळशेज घाट पार पाडलेला आहे आता. आणि आता आम्ही सरळ रस्त्याला लागलेलो आहोत. आता आपली गाडी एकदम सुसाट चाललेली आहे. चला. रात्रीचे 11:15 वाजलेत. अजून कोणाला झोप आलेली नाही. सगळे मस्त गप्पा करत चाललेले आहेत. आणि मॅप मध्ये बघा अजून आपल्याला 5 तास आहेत पोचायला. दिसते की नाही काय माहिती, खूप ब्राईट लाईट आहे. 5 तासात आपण पंढरपूरला पोहोचूया. चला. पंढरीनाथ महाराज की जय. रात्रीचा 1:15 वाजलाय आणि आता आपण इथे पुण्याजवळ आलो आहोत. मस्त चहा घेऊन फ्रेश होऊया आणि मग पुढे जाऊया. बिस्किट खाते, चहा बिस्किट. हो घेतला. ईशान तू काय घेतो, चहा कॉफी? एक चहा. चला चहा पाणी झालेलं आहे. आता पुढे निघालो आम्ही. 2 तासात पोहोचू. गणपती बाप्पा मोरया. पंढरीनाथ महाराज की जय. पहाटचे 4ला 10 कमी आहेत आणि आपण आता पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहोत मंडळी. पंढरीनाथ महाराज की जय. आम्ही आधी रूम घेतली, त्याच्यानंतर फ्रेश होऊन आता आम्ही श्री गजानन महाराज संस्थान शेगाव इथे चहा आणि नाश्ता करण्याकरता आलो. अतिशय चविष्ट नाश्ता आम्हाला इथे मिळाला आणि गरमागरम चहा आणि कॉफीचा आस्वाद घेतला. गणगण गणात होते, गणगण गणात होते. स्वच्छता तुम्ही इथे पाहू शकता. इथे स्वयंसेवक स्वतः स्वच्छ करतात. भक्त निवास 2 मध्ये आम्हाला इथे रूम मिळालेली आहे. ते आम्ही जातो. ही आमची रूम आहे. खालच्या फ्लोअरलाच पंढरीचा वारकरी त्याचे पायी माझे शिरू, होका उत्तम चांडाळ पायी ठेवीन कपाळ. वंद्य होय हरिहरा सिद्ध मुनी ऋषी श्वरा, मुखी नाम गरजेवाणी म्हण नाम याची जनी. श्री संत जनाबाई यांनी लिहिलेलं. आणि इथे हा वारकऱ्याचा पुतळा आणि मागे स्वामीनारायणचं मंदिर आहे. आम्ही आता चंद्रभागेवर आलो आहोत स्नान करण्यासाठी. खूप गर्दी आहे अधिक महिन्यानिमित्त आणि शेजारीच मंदिर आहे. चला. चंद्रभागेत स्नान करून आता आम्ही पुंडलिकाचे दर्शन घेणार आहोत. आतमध्ये व्हिडिओ काढायला परमिशन नाही आहे. बाहेरूनच हे मंदिर बघा. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. चंद्रभागेच्या शेजारीच इथे विठ्ठल आणि रुक्मिणीची छान मूर्ती ठेवलेली आहे. अगदी सुंदर परिसर चंद्रभागेचा तुम्ही पाहू शकता. खूप गर्दी आहे अधिक महिन्यानिमित्त. बागा नदीच्या समोरच थोडं पुढे चालत आलं की रस्त्यावर हे मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई यांचं मठ आहे. तांब्याचे माळे अधिक मासानिमित्त. अष्टधातू एकत्र करून स्वतः सिद्ध करून तयार केलेली आहे. अष्टधातू दुकानात इथे पूजेचे सामान, मूर्ती, टाळ, झांजा, खूप सारे दुकान आहे. गणपती
बाप्पा बघा किती सुंदर विराजमान झालेला आहे. नवसाला पावणारा पंढरपूरचा राजा असं इथे नाव आहे. गणपती बाप्पाचं सहकार गणेशोत्सव मित्रमंडळ. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती आहे बघा किती सुंदर सुंदर. लहान मुलांची खेळणी, पोळपाट लाटणं. दादा हे कितीला आहे? हे कितीला आहे हो? दादा हे कितीला? 60 रुपये. कमी नाही का दादा? कमी नाही का? 50 रुपये म्हणतात. छान आहे. माझ्या कपाळावरचा टिळा पाहून तुम्हाला कळलंच असेल का माझं विठोबारायांचं दर्शन खूप सुंदर झालं. गर्दी होती, खूप लाईन होती. जवळजवळ आम्हाला 4 तास लागले लाईनमध्ये उभं राहायला, पण फायनली खूप सुंदर दर्शन झालं. आतमध्ये गेल्यानंतर आमचा जो उभा राहण्याचा थकवा होता, पाय दुखत होते, पण आम्ही आतमध्ये गेल्यानंतर विठोबारायांचा आम्ही रूप बघितला ना, तर आमचा थकवा कुठे पळाला. तहान भूक रमली. खरंच खूप सुंदर दर्शन झालं. आणि विठोबारायांचं दर्शन घेतल्यानंतर लगेचच आम्ही रुक्मिणी मातेचं सुद्धा दर्शन घेतलं. त्या ठिकाणचं काहीही मी तुम्हाला दाखवू शकले नाही, कारण तिथे मोबाईलच अलाउड नाही त्यामुळे. तर आता आपण जात आहोत तुळशी वृंदावनाकडे. तर चला पाहूया तुळशी वृंदावनाकडे काय काय आहे ते. चला, तुळशी वृंदावनाकडे आपण आलो आहोत. चला आत जाऊया. इथे एक बटरफ्लायचं चित्र आहे एंट्रीलाच. तर लाइटिंग्स केलेले आहेत सुंदर. मला भूक लागले तर ती शेंगदाणे खाते. इथे सुंदर पेंटिंग केलेलं आहे आतमध्ये तुळशी वृंदावनात. संतांच्या ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, एकनाथ, ज्ञानोबारायांनी भिंत चालवली होती ते चित्र आहे. विठोबारायांचं चित्र आहे. तुकाराम महाराज, जे सगळे चित्र आहेत. खूप सुंदर रेखाटन केलेले आहे. आणि काही पंक्तीसुद्धा इथे लिहिलेल्या आहेत. खूप सुंदर. जनाबाईंचं चित्र इथे दाखवलेलं आहे. जात्यावर त्या दळण दळत आहेत आणि साक्षात श्री भगवान विष्णू त्यांना मदत करत आहेत. गोरोबा, गोरा कुंभार माती तुडवत आहे. तर अशी सगळी पूर्ण भिंतीभर संतांची चित्रांचं रेखाटन केलेलं आहे. तुकाराम महाराज आहेत शेतामध्ये अभंगवाणी करताना. कांदा मुळा भाजी ते चित्र. तर हे सगळ्या भिंतीवर अशीच चित्र आहेत सर्व संतांची. अगदी बोलकी चित्र आहे. चित्र पाहताच तुम्हाला लक्षात येईल की त्या चित्रांना काय सांगायचं आहे. हे बघा किती छान इथे हे शिल्प तयार केलेलं आहे. तुकाराम महाराज आणि त्यांच्या बाबतीत ज्या काही घटना घडलेल्या होत्या त्यांचं रेखाटन केलेलं आहे. जसं की ह्या त्यांच्या अभंगवाणीच्या वह्या नदीतून त्या पुन्हा जेव्हा नदीत टाकल्या गेल्या होत्या आणि पुन्हा त्यांना त्या मिळाल्या तेव्हाचं चित्रण आहे. असे सर्व प्रकारचे चित्रण रेखाटन केलेलं आहे. भोवताली सगळीकडे खूप सुंदर झाडं आहेत. फुलांची झाडं आहेत, शोची झाडं आहेत. आता हे पहा तुळशी वृंदावनामध्ये ही भव्य विठुरायाची मूर्ती किती सुंदर, खूपच सुंदर. किती सुंदर मूर्ती आहे पहा. अगदी तहान भूक हरवते ही मूर्ती पाहताना, विठुरायाचे दर्शन घेताना. खूप सुंदर. इथे पहा काही मूर्तीसुद्धा आहेत. जनाबाई पीठ दळताना आहेत. त्याच्यानंतर इथे तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. आणि सगळीकडे तुळशीची झाडं आहेत. हे बघा, हे मीराबाईचं स्टॅच्यू आहे इथे. खूप सुंदर आहे. नक्की तुम्ही इथे आलात ना तर या स्थळाला. सकाळचे 6 वाजून गेलेले आहेत. काल विठू माऊलींचं सुंदर दर्शन झालं आणि रुक्मिणी मातेचं पण सुंदर दर्शन झालं. आणि आता सकाळी 6 वाजता आम्ही सगळे अक्कलकोटसाठी निघालो आहोत.
श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही अक्कलकोट येथे चाललो आहोत. बोला श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. आम्ही आता अक्कलकोटमध्ये आलो आहोत. मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समाधी मंदिर. इथे श्री स्वामी समर्थांनी समाधी घेतली. आतमध्ये मोबाईल न्यायला अलाउड नाही आहे. ही बाहेरचं मंदिर दर्शन. स्वामी समर्थांच्या समाधी मठामध्ये स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर शेजारीच आम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात आलो. तिथे दत्त महाराजांची पूजा चाललेली होती. सुंदर दर्शन आम्हाला दत्त महाराजांचे झाले. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. समाधी मंदिराचे दर्शन घेऊन आता आम्ही वटवृक्ष मंदिराकडे चाललो आहोत. श्री स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्षाकडे चाललो आहोत आणि तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे अधिक महिन्यानिमित्त. मंदिरात आलो आहोत. आता इथे महिलांकरता आणि पुरुषांकरता वेगळी रांग आहे. आतमध्ये मोबाईल वापरायला परमिशन नाही आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन आम्हाला मंदिरात सुंदर झाले आणि बाहेर आल्यानंतर बाहेरसुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांचा इथे एक पुतळा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुद्धा छान दर्शन झाले. श्री स्वामी समर्थाचं सुंदर दर्शन झालेलं आहे. आता आम्ही घरी जायला निघालो आहोत सगळेजण. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ इकडे ईश्वर महाराज की जय. आम्ही दिसतो का पण? नाही आम्ही कपाळाला एवढा लावला त्यांनी गंध. बोला स्वामी समर्थ. असाही व्हिडिओ काढायचा. आता पुढे पण तिथं